शरीर माध्यम खलु धर्म साधनम. शरीर फिट तर सगळंच फिट. मित्रो नमस्कार. नमा होमिओपॅथी विथ महेश मांजरेकर या आपल्या कार्यक्रमात मी महेश मांजरेकर स्टुडिओमध्ये उपस्थित असलेल्या आणि घरी टीव्हीवर पाहणाऱ्या प्रेक्षकांचे मनपूर्वक स्वागत करतो. मित्रो, होमिओपॅथी हे काही आज निर्माण झालेलं शास्त्र नाही. त्यामागे सुमारे 225 वर्षाचा इतिहास आहे आणि केंद्रीय होमिओपॅथी अनुसंधान परिषदेच्या वेबसाईटनुसार डॉक्टर जॉन मार्टिन हुनिनबर्गरनं जेव्हा पहिल्यांदा महाराजा रणजित सिंहावर यशस्वीरित्या उपचार करून दाखविले, त्यानंतर होमिओपॅथी भारतात वेगानं लोकप्रिय होऊ लागली. मित्रहो, याच वाटेवर नम्मा होमिओपॅथी ही संस्था महाराष्ट्र आणि कर्नाटकात ऍडव्हान्स्ड होमिओपॅथी हेल्थकेअर प्रदान करणारी पहिल्या क्रमांकाची संस्था तर बनली आहेच, शिवाय देशामध्ये सुद्धा सर्वोत्तम होण्याकडे त्यांची वाटचाल सुरू. बदलत्या जीवनशैलीसाठी खास करून कोविडोत्तर तक्रारींसाठी सुपर स्पेशालिटी ट्रीटमेंट प्रदान करण्याचं ध्येय मनाशी बाळगून नम्मा होमिओपॅथी वाटचाल करते. मग तो आजार साधा असो नाहीतर जटिल. आणि यासोबतच महत्वाची गोष्ट म्हणजे नमा होमिओपॅथीकडे आरोग्याच्या क्षेत्रात काम करण्याचा तब्बल 20 वर्षाचा अनुभव आहे. महाराष्ट्र व कर्नाटकात मिळून नमा होमिओपॅथीचे सुमारे 200 पेक्षा अधिक क्वालिफाईड डॉक्टर्स 21 पेक्षा जास्त क्लिनिकद्वारे तुमच्या आरोग्याची काळजी घेत आहेत. नमा होमिओपॅथीची औषधं ही होमिओपॅथीचं माहेरघर असलेल्या जर्मनीमध्ये बनतात. तिथून ती शुद्धतेच्या कसोट्यांवर पारखली जातात. त्यानंतर ती भारतात आयात केली जातात आणि मगच ती औषधं नम्मा होमिओपॅथीच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवली जातात. मित्रांनो, मला सांगताना अतिशय आनंद होतोय की क्रॉनिक आजारांच्या बाबतीत नमा होमिओपॅथीच्या ट्रीटमेंटचा सक्सेस रेट 95% जास्त आहे. शिवाय गेल्या अनेक वर्षापासून संधिवात, मधुमेह, बंध्यत्व, थायरॉइड, पीसीओडी, सोरायासिस, पाठ व कंबरदुखी, कोड, व्हेरिकोज वेन्स, मनोविकार अशा कित्येक आजारांवर यशस्वी उपचार करता करता नमा होमिओपॅथीने होमिओपॅथीला देशभरात एवढं लोकप्रिय केलंय की लाखो रुग्ण आज आपल्या आरोग्यविषयक तक्रारींसाठी होमिओपॅथीलाच पहिली पसंत देऊ लागले. तेव्हा आता अधिक वेळ न घालवता स्वागत करूयात आजचे आपले पाहुणे डॉक्टर श्रद्धा यांचं. ते आज आपल्याशी व्हेरिकोज वेन्स बद्दल बोलणार आहेत आणि त्याच वेळी हे सुद्धा सांगणार आहेत की कशा प्रकारे त्यांनी आजवर हजारो रुग्णांना या त्रासातून बरं होण्यासाठी मदत केली आहे. तर स्वागत करूयात डॉक्टर श्रद्धा यांचं. या डॉक्टर, कशा आहात? मी मस्त. तुम्ही कसे आहात सर? मी माइंड ब्लोईंग. केव्हापासून नम्मा होमिओपॅथीमध्ये तुम्ही काम करतात? मी नम्मा होमिओपॅथीमध्ये सर गेल्या 6 वर्षांपासून ऍज अ होमिओपॅथिक कन्सल्टंट म्हणून मी कार्यरत आहे. त्याचबरोबर होमिओपॅथीमध्ये जे आम्ही रिसर्च करतोय, जे ऍडव्हान्स फॉर्म्युले जे आम्ही बनवतोय, त्याची जी एक्सपर्ट टीम आहे त्याच्यामध्ये मी एक एक्सपर्ट ऍडवायझर म्हणून सुद्धा काम करते. आणि गेल्या 6 वर्षांपासून मी महाराष्ट्र आणि कर्नाटकांमधील जे पेशंट आहेत त्यांना मी माझी सेवा देत आहे. वा, आपण खूप बोलायचंय का? हो ना सर. बसून बोलूया का? हो. या बस. डॉक्टर, नमा होमिओपॅथी नाव ऐकल्याबरोबर कोणाच्याही मनात पहिला प्रश्न येईल तो म्हणजे आपली नेहमीची होमिओपॅथी आणि नमा होमिओपॅथी याच्यात नेमका काय फरक आहे? तसं बघायला गेलं तर खूप मोठा फरक आहे. कारण की नम्मा होमिओपॅथीमध्ये जी ट्रीटमेंट आम्ही दिली जाते तर एक ऍडव्हान्स फॉर्म्युला यूज करून ती ट्रीटमेंट दिली जाते. त्यालाच आम्ही म्हणतोय इम्युनोजेनिक मायझमॅटिक 6th जनरेशन ट्रीटमेंट दिली जाते. हा सगळ्यात मोठा जो डिफरन्स आहे की बाहेरच्या होमिओपॅथीमध्ये ही ट्रीटमेंट नाही आहे अवेलेबल. कारण की ही ट्रीटमेंट आम्ही इन्व्हेंट केलेली आहे. आम्ही रिसर्च करून या ट्रीटमेंट आम्ही हे फॉर्म्युलेज बनवलेले आहेत. पण आता हे जे तुम्ही तुमच्या ट्रीटमेंटचं नाव सांगितलं, काय ते? इम्युनोजेनिक मायझमॅटिक 6th जनरेशन, हे आपण सगळ्यांना समजेल अशा शब्दात आपल्याला सांगता येईल का? इम्युनोजेनिक मायझमॅटिक 6th जनरेशन हे जे फॉर्म्युला आहे, आता इम्युनोजेनिक ह्याचा अर्थ होता सर इम्युनिटी. आपल्याला कोविड झाल्यावरच कळालं की इम्युनिटीचं महत्व काय. त्याच्या आधी तर रोगप्रतिकार शक्ती याबद्दल एवढी चर्चा नव्हती. जसं कोविड झालं तर याला लोकांचा इम्पॉर्टन्स वाढलाय. त्याच्यामुळे इम्युनोजेनिक ह्याचा अर्थ काय की प्रत्येक आजाराला बरं करण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे तर त्या पेशंटची इम्युनिटी. त्याच्यामुळे आमचं जे मेडिसिन्स काम करतंय ते पहिल्यांदा त्यांच्या इम्युनिटीवर काम करतंय. दुसरी गोष्ट जेनेटिक. जेनेटिक म्हणजे याचा अर्थ की प्रत्येक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीपासून वेगळा आहे. कुणाला एका आजारामध्ये सगळ्यांना सेम सिम्पटम होतील असं नाही. कुणाला खूप प्रचंड त्रास होतील, कुणाला काही त्रास होत पण नाही, किंवा प्रत्येकाची आवड निवड वेगळी आहे. तर हा जो इंडिव्हिज्युअलचा जो डिफरन्स आहे तो आम्ही लक्षात घेऊन पेशंटचे मेडिसिन त्या अकॉर्डिंग बनवतोय. त्याचबरोबर मायझमॅटिक म्हणजे प्रत्येक आजाराला बरं करण्यासाठी जशी इम्युनिटी महत्वाची आहे तसं सेम त्या आजाराचं मूळ कारण पण ओळखणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे जेव्हापर्यंत आपण एखाद्या आजाराच्या मूळ कारणाला
कारण नाही समजत तेव्हापर्यंत त्या पेशंटला आपण बरं करू शकत नाही. त्याच्यामुळे हे मायझमॅटिक याचा अर्थ की आजाराच्या मूळ कारणाला त्याच्या रूट कॉज ट्रीटमेंट देऊन आपण त्या पेशंटला बरं करतोय. आणि हे 6th जनरेशन म्हणलं तर आत्ताची जे लाईफस्टाईल आहे खूप मॉडिफिकेशन झालेलं आहे आणि आत्ताच्या सिच्युएशनला जे मेडिसिन आपल्याला लागू पडू शकतं त्यानुसार आम्ही आमचे जे फॉर्म्युलेज बनवले आहेत त्यानुसार आम्ही त्याच्यामध्ये व्हेरिएशन्स करतोय. वा. तर मित्रांनो, इथे मी आवर्जून सांगू इच्छितो की या नव्या फॉर्म्युलाच्या मदतीनं नमा होमिओपॅथीनी आतापर्यंत तब्बल 1 नव्हे 2 नव्हे तर 1 लाखांपेक्षा जास्त रुग्णांचा जुनाट व किचकट आजार यशस्वीपणे बरा केला आहे. शरीरातील एक अतिशय महत्वाचा घटक म्हणजे रक्त. रक्ताचा प्रवाह आणि त्याचे वेळोवेळी साकळणं या दोन्ही गोष्टी शरीराच्या संचालनासाठी अतिशय आवश्यक असतात. पण या रक्ताचं कार्य बिघडलं तर मात्र बरेचदा जीवावर देखील बेतू शकतो. असाच एक रक्ताचं कार्य बिघडल्यामुळे होणारा आजार म्हणजे व्हेरिकोज वेन्स. बरोबर आहे डॉक्टर? काय आहे नेमका हा आजार आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज या आजाराचं प्रमाण एवढं वाढताना का दिसतं? तर जसं आता तुम्ही प्रश्नामध्ये विचारलं की आपल्या शरीरामध्ये सर्वात जो महत्वाचा घटक आहे तो रक्त आहे. आपल्या शरीरामध्ये आपल्या शरीराचं काम व्यवस्थित होण्यासाठी रक्त संचलन व्यवस्थित होणं हे गरजेचं आहे. आपल्या ज्यावेळेस ऑर्गन पर्यंत म्हणजे आपल्या शरीराच्या विविध भागांपर्यंत जसं लिव्हर, किडनी, हृदय, आपलं ब्रेन, आपल्या शरीराच्या प्रत्येक बॉडी पार्ट पर्यंत ज्यावेळेस ते व्यवस्थित जातं तरच आपल्या शरीराचं व्यवस्थित काम होतं. पण ज्यावेळेस हे रक्त व्यवस्थित न जाता त्या जागी ते थांबतं आणि त्याच्यामधून जो आजार निर्माण होतो त्याची कारणं सुद्धा वेगळी आहेत आणि त्याची नावं सुद्धा वेगळी आहेत. नॉर्मली आपल्याला समजण्यासाठी आपल्या शरीरामध्ये 5 लिटर पेक्षा जास्त रक्त पुरवठा होतो. या 5 लिटर रक्त पुरवठ्यामध्ये 2 टाईपचे रक्त असतात आपल्या शरीरामध्ये. एक शुद्ध रक्त आणि एक अशुद्ध रक्त. आपलं हृदय काय करतो? शुद्ध रक्त पुरवठा आपल्या धमन्यांतून, ज्याला आपण आर्टरी म्हणतो, आपल्या शरीराच्या विविध भागांपर्यंत रक्त पोहोचवतो. जसं आपलं शुद्ध रक्त आपल्या ऑर्गन पर्यंत तसं गेलं तसं शरीरामधला जो इम्प्युअर रक्त आहे, ज्याला अशुद्ध रक्त म्हणतोय, तो पण परत हृदयाकडे शुद्धीकरणासाठी यायला हवं. पण ज्या वेळेस हे इम्प्युअर ब्लड आपल्या पायांपासून अगेन्स्ट द ग्रॅव्हिटी म्हणजे गुरुत्वाकर्षणच्या सिद्धांताच्या विपरीत ते वर जात नाही आणि आपल्या पायांमधील ज्या व्हेन्स आहेत, ज्याला आम्ही शिरा म्हणतोय, या शिरांमधील ज्या झडपा आहेत, ज्याला वॉल्स म्हणतोय, त्याच्यामध्ये काही डिफेक्ट झाल्यामुळे, त्याचबरोबर त्या वॉल्स ज्या आहेत त्याची इलास्टिसिटी कमी झाल्यामुळे किंवा आपल्या शिरांच्या ज्या सराउंडिंगच्या ज्या मसल आहेत त्यांचं फंक्शन व्यवस्थित न केल्यामुळे काय होतं की ते जे रक्त आहे ते आपल्या शिरांमध्ये थांबायला लागतं आणि रक्त शिरांमध्ये थांबल्यामुळे काय होणार? त्या रक्तवाहिन्या हळूहळू त्यांचा आकार वाढणार आणि रक्ताच्या गुठळ्या होणार. आता या रक्ताच्या गुठळ्या ज्या आपल्या हातांना किंवा आपल्या डोळ्यांना ज्या दिसतात यालाच आम्ही व्हेरिकोज व्हेन असं म्हणतो. आमच्या लहानपणी ना आम्ही गंमत म्हणून बोटाला दोरा गुंडाळायचो. मग थोड्या वेळाने बोटाचं टोक असं मस्त काळं निळवायचं. गंमत वाटायची ते बघताना. पण व्हेरिकोज वेन्स मध्ये हा रक्तप्रवाहात अडथळे होण्याचा प्रकार नेमका कशामुळे होतो? काय कारण आहे त्या आजाराच्या मागची? सर, जसं तुम्ही म्हणाला की लहानपणी आपण एका बोटाला दोरी बांधून आपण तसं गंमत म्हणून तो गेम खेळायचा. तर ज्यावेळेस तो आपण दोरी बांधायचा त्याच्यानंतर हळूहळू त्या बोटाचा रंग बदलताना आपण पाहायचो. आता हे जे बोटांचा रंग का बदलला गेलाय? कारण की आपण तिथे ती दोरी बांधली गेलीये, म्हणून तो कारण आहे की त्याच्यामुळे रक्तपुरवठा व्यवस्थित होत नाही. पण आता जे व्हेरिकोज व्हेन आम्ही जे बघतोय पेशंट जे एवढे वाढतायत त्याच्यामध्ये त्याचं मुख्य कारण म्हणजे प्रेशर. प्रेशर म्हणलं की आता प्रत्येकाला कळतं की प्रत्येकाला कुठल्याही काइंडचं प्रेशर नकोय. प्रेशर म्हणलं तर शरीरामध्ये 2 टाईपचे प्रेशर येतात. एक फिजिकल प्रेशर ज्याच्यामुळे आपल्या शरीराला ताण पडतोय आणि दुसरा म्हणजे मेंटल प्रेशर ज्याला आपण स्ट्रेस, ताणतणाव आपण म्हणू शकतो. आता फिजिकल स्ट्रेस पडल्यामुळे आपल्या शरीरामध्ये काय होतं तर आपल्या ज्या व्हेन्स आहेत त्यांच्यावर प्रेशर पडल्यामुळे त्या व्हेन्सचा आकार वाढतोय आणि त्याच्यामध्ये व्हेरिकोज व्हेन आपण पाहतोय. डॉक्टर, ही तुमची ट्रीटमेंट घेऊन व्हेरिकोज व्हेनची अशी कुठली तरी कॉम्प्लिकेटेड केस आहे का की जी तुम्ही तुमच्या ट्रीटमेंटने बरी केली आहे? एक खूप माझी चॅलेंजिंग केस होती की ज्याच्यामध्ये मलाही वाटलं नव्हतं की एवढ्या फास्ट लेवलला त्या पेशंटचा मी जीव वाचू शकते. आणि आज चांगली गोष्ट आहे की त्या पेशंट आज आपल्या शो मध्ये आलेले आहेत. सर, काय आपण त्यांना वर बोलूया का सर? नक्कीच नक्कीच. या, नमस्कार. नमस्कार. या या. नमस्कार. काय नाव तुमचं? मी पूर्वा शहा.
अच्छा. गेले 10-12 वर्ष झाली शुगर आणि व्हेरिगोवेन्सने मी खूप त्रस्त होते आणि त्याच्यातच आपल्याकडे महामाया कोविड आले आणि कोविडमध्ये आम्हाला सगळ्या पूर्ण परिवाराला कोविड झाला आणि त्यात आम्ही तिघही म्हणजे मुलगा, माझे पती आणि मी तिघही वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालो. माझे पती आणि माझा मुलगा या कोविडमध्ये दगावले आणि त्याचप्रमाणे माझं प्रेशर इतकं वाढलं की त्याच्यामुळे माझ्या पायाच्या वेन्स त्याचं म्हणजे अक्षरशः पस वगैरे निर्माण झाला. मग माझ्या शेजारच्या ज्या एक होत्या त्यांनी मला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले एका. त्या डॉक्टरांनी सांगितलं की तुम्हाला तुमचा पाय कट करावा लागेल. मग त्याच लेडीने मला सांगितलं की नमा म्हणून एक होमिओपॅथिक इन्स्टिट्यूट आहे, तिथे तुम्ही जाऊन या. मी गेले, डॉक्टर श्रद्धा मला तिथे भेटल्या आणि आज तुम्ही बघता आहात मी माझ्या स्वतःच्या पायाने इथं उभी आहे. वा वा वा, क्या बात आहे. आणि थँक्यू सो मच डॉक्टर. हे पण तुमची हा सर, हेही माझे पेशंट आहेत. सध्या माझ्याकडे ट्रीटमेंट चालू आहे सर. अच्छा अच्छा. तुमचं काय झालेलं? मी सतत उभा राहिल्यामुळे मला त्रास होत होता आणि नंतर थोडीशी एक गाठ दिसली इथे. या गाठीचा प्रकार असा आहे बघा. ही गाठ दिसली मला आणि त्याच्यानंतर इथे जखमा व्हायला लागल्या, बऱ्या होत नव्हत्या. इतर डॉक्टरकडे जात होतो फक्त त्यांचं पट्टी मारणं. आणि जेव्हा मी युट्यूब वरती हा कार्यक्रम बघितला नम्माचा की त्याच्यात ऑपरेशनचा काय प्रश्न येत नाही म्हणून मी तिकडे जॉईन झालो. मी डिसेंबर महिन्यात जॉईन झालो. 6 महिने झाले मला आज. पण इम्प्रूव्हमेंट आहे का? फरक आहे, 100% फरक आहे. आणि इथे इथपर्यंत गाठी आल्या होत्या त्या आता थोड्या बारीक झाल्या सगळ्या. व्हेरिकोज व्हेनला जे लोक निग्लेक्ट करतात ना, ज्यांच्या नसा ज्यावेळेस फुगल्यात मला तसं त्यावेळेस काही कळलं नव्हतं अगोदर साहेब की ते त्यात तो प्रकार आहे म्हणून, कारण कधी ऐकलंच नव्हता. किती टक्के बरं आहे म्हणजे आता नाही तरी मला जवळ 60-65% बरं आहे. आणि हे पूर्ण क्युअर व्हायला किती दिवस लागणार? 7-8 महिने किंवा जास्तीत जास्त 8-10 महिने लागू शकतात. आणि होणार नक्की? डेफिनेटली होणार, कारण की व्हेरिकोज व्हेन ज्यावेळेस दुसऱ्या स्टेजला असतं त्यावेळेस जे पेशंट निग्लेक्ट करतात त्याच्या निग्लेक्शन नंतर यांच्या जसं पायांवर आपण बघू शकतो की काळपटपणा दिसतोय. हा काळपटपणा खूपदा लोकांना वाटतं की हे स्किनचा प्रॉब्लेम आहे, पण हा स्किनचा प्रॉब्लेम नाही, कारण की रक्तसंचलन तिथं व्यवस्थित होत नाहीये म्हणून ती जागा काळी झालीये. आणि हा व्हेरिकोज एक्झिमा म्हणतो आम्ही या कंडिशनला. जसं त्यांनी म्हटलं की त्यांना अल्सर होतं, ज्यावेळेस ते आपल्याकडे आले होते ते सगळे रक्तवाहिन्या फुटल्या होत्या, रक्त यायचं, पस यायचं, मग ते ड्रेसिंग करायचे परत. जखम झाली तर ते परत येत ते. पण आता सगळं बंद झालं. आता काय सगळंच बंद झालं आणि ती जखमाही बऱ्या झाल्या माझ्या. तिचा फोटो लावला की नाही घरी? त्यांनी आधीला तर लगेच लावून टाकलं. वा वा, खूप बरं वाटतं. डॉक्टर, आपण पाहिलं की त्या पेशंटला एकतर डायबिटीस आणि त्यात व्हेरिकोज अल्सर असा दुहेरी त्रास होता. अक्षरशः अॅम्प्युटेशनची वेळ आली होती. पण नमा होमिओपॅथीच्या पद्धतीनं अॅम्प्युटेशन तर टळलंच, पण योग्य उपचार सुद्धा झाले. मला सांगा, खरोखर व्हेरिकोज वेन्स इतका गंभीर आजार असतो का? नेमकं काय काय लक्षणं असतात त्याची, आणि या आजाराच्या काही स्टेजेस सुद्धा असतात का? सुरुवातीला ज्यावेळेस स्टेज 1 ज्याला मी म्हणतो, ज्याला स्पायडर वेन म्हणतात, पायांमध्ये बारीक एकदम लालसर पर्पलिश कलरच्या बारीक वेन्स दिसतात. जसं आपलं एखादं मकडीचं जाळं कसं दिसतं तशा त्या वेन्स आपल्या पायांवर दिसायला लागतात. आणि वेदना होत नसल्यामुळे पेशंट काय करतात, निग्लेक्ट करतात. 10 मधून 7 ते 8 लोक त्याला निग्लेक्ट करतात. आता या स्टेजमध्ये आपण निग्लेक्ट केल्यामुळे काय झालं, हळूहळू हा आजार वाढायला लागला आणि यात ज्या बारीक रक्तवाहिन्या होत्या त्या मोठ्या रक्तवाहिन्या व्हायला लागल्या आणि मोठ्या रक्तवाहिन्यांमध्ये हळूहळू रक्त थांबायला लागलं, रक्ताच्या गुठळ्या निर्माण झाल्या आणि मग हळूहळू या स्टेजमध्ये पेशंटला सिम्पटम यायला चालू होतात. मग पेशंटला त्यांचेच पाय जड व्हायला लागतात, रात्री झोपल्यानंतर त्यांना क्रॅम्प्स यायला लागतात, जास्त वेळ चाललं की थकवा यायला लागतं आणि हळूहळू त्यांची जी कार्यक्षमता आहे ती कमी व्हायला लागते. मग अशा कंडिशन मध्ये काय होतं, त्यांना दुखतंय म्हणून पेशंट काय करतात, एखादी पेन किलर घेतली, आराम भेटला, 2-4 दिवस असंच ते ढकलत जातात. किंवा पाय वरून दुखतायत तर स्प्रे मारा किंवा एखादं ऑइल लावा आणि असं करत करत काय होतोय की तो आजार अजून आपण वाढवतोय. जसं दुसऱ्या स्टेजमध्ये जर आपण निग्लेक्ट केलं तर आता जे माझे पेशंट होते ज्यांच्या पायावर मी तुम्हाला सांगितलं की काळपटपणा आलाय, हा का काळपटपणा आला, कारण की सुरुवातीला व्हेरिकोज व्हेन ज्यावेळेस चालू झालं त्यावेळेस निग्लेक्शन होतं आणि हळूहळू पायांमध्ये काळपट म्हणजे रक्त थांबल्यामुळे तो काळपटपणा येतोय आणि हळूहळू ते काळपटपणामुळे किंवा रक्त थांबल्यामुळे पायांमध्ये
टॉक्झिसिटी निर्माण होते, म्हणजे अशुद्ध रक्त आहे ना ते, त्याच्यामुळे पायांमध्ये खाज येते आणि ही खाज एवढी प्रचंड असते की पेशंट कंटिन्यू त्यांना खाजवावं लागतं. मग खूपदा पेशंटला गैरसमज काय होतोय की पायावर काळे डाग पडलेत म्हणजे काहीतरी त्वचेचा आजार आहे. ते डायरेक्टली त्वचेच्या डॉक्टरांकडे जातात. त्वचेचे डॉक्टर त्यांना क्रीम वगैरे लिहून देतात. क्रीम लावतात पेशंट, तात्पुरता पेशंटला खाज कमी होते. जशी त्यांनी क्रीम लावायची सोडली परत त्यांना तो त्रास पुन्हा व्हायला लागतो. मग असं करत करत या रक्तवाहिन्या फुटायला लागतात आणि व्हेरिकोज वेनची जी गंभीर स्थिती आहे, ज्याला व्हेरिकोज अल्सर म्हणतो, पेशंट त्या कंडिशन मध्ये जातात. त्या कंडिशन मध्ये पेशंटच्या वेदना एवढ्या तीव्र असतात त्यांना दररोज पेनकिलर घ्यावी लागते. त्या ज्या अल्सर मधून कंटिन्यू पस येतं, रक्त फुटल्यामुळं कंटिन्यू ब्लिडिंग होते, पेशंटला कंटिन्यू ड्रेसिंग करावी लागते. ड्रेसिंग केल्यानंतर सुद्धा काही त्याचा फारसा फरक पडत नाही. मग घेतली पेनकिलर, पेनकिलरमुळे होणारे दुष्परिणाम तर वेगळेच आणि हा आजार अजून वाढायला लागतो. आणि हे जे मी तुम्हाला सांगितलं हे या आजाराचे स्टेजेस. नमा होमिओपॅथीचा इम्युनोजेनिक मायस्मॅटिक 6th जनरेशन होमिओपॅथिक ट्रीटमेंट फॉर्म्युला सुरक्षित, प्रभावी आणि कसल्याही साईड इफेक्ट शिवाय रुग्णाला कायमचा उपाय व आराम देणार आहे. माझ्या माहितीत काही लोक असे सुद्धा आहेत की त्यांना व्हेरिकोज वेन्स होते आणि डॉक्टरांनी त्यांना सांगितलं की ऑपरेशनच करावं लागेल, दुसरा काही पर्याय नाही. ऑपरेशन केलं, ते बरे सुद्धा झाले, पण काही काळानं परत त्या व्हेरिकोज वेन्स उद्भवल्या. आपल्या नमा होमिओपॅथीच्या ट्रीटमेंटने ऑपरेशन शिवाय व्हेरिकोज वेन्स बऱ्या करता येतात का, आणि बऱ्या झाल्यात तर त्या पुन्हा उद्भवण्याची किती शक्यता असते? डेफिनेटली आपल्याला बिना ऑपरेशनचं आम्ही व्हेरिकोज वेन पेशंटचं ठीक करतोय, कारण की मी माझ्या प्रॅक्टिसमध्ये खूप सारे पेशंटचे व्हेरिकोज वेनचे ऑपरेशन मी टाळलेले आहेत आणि बिना ऑपरेशनचे ते बरे झालेले आहेत. पण आता एखाद्या व्यक्तीला काय महत्वाचं आहे की ट्रीटमेंटमध्ये की त्याला कुठल्या औषधांचा साईड इफेक्ट नाही व्हायला पाहिजे, त्याला ऑपरेशनची गरज पडू नये, किंवा तो आजार बरा झाल्यानंतर परत पुन्हा तो आजार व्हायला नाही पाहिजे. तर यासाठीच आम्ही जे ऍडव्हान्स होमिओपॅथिक ट्रीटमेंट काढली आहे की इम्युनोजेनिक मायस्मॅटिक 6th जनरेशनची जी ट्रीटमेंट देते, तर त्याच्यावर अवलंबूनच हे आम्ही मेडिसिन देतोय. कारण की जसं तुम्ही म्हणलात की एखाद्या तुमच्या ओळखीमध्ये कोणाला तरी व्हेरिकोज वेननी त्यांनी ऑपरेशन केलं, परत त्यांना तो त्रास झाला. का त्यांना त्रास झाला सर याच्या मागे? कारण की व्हेरिकोज वेन मध्ये लोकांना काय वाटतं की पायांमध्ये एकच वेन आहे जी फुगली आहे, ती ऑपरेट केल्यानंतर ती काय परत त्यांना तो त्रास होणार नाही. पण आपल्या शरीरामध्ये आपल्याला खूप साऱ्या अशा वेन्स आहेत, त्याच्यामध्ये जी जास्त डायलेटेड किंवा जास्त फुगलेली वेन आहे ती ऑपरेशननी काढली जाते. पण दुसऱ्या वेन्स मध्ये तो प्रॉब्लेम तसाच चालू राहतो. पण हळूहळू रक्तसंचलन व्यवस्थित न झाल्यामुळे तो आजार चालू झाला आहे. मग ऑपरेशन केल्याने काय होणार? टेम्पररी त्या पेशंटला एक 7-8 महिन्यासाठी, एखाद्या वर्षभरासाठी बेटर वाटेल, पण आजाराचं कारण तर आपण नाही बरं केलेलं आहे. मेन व्हेरिकोज वेन होण्यामागे कारण काय की रक्तसंचलन व्यवस्थित होत नाही, पायांमधील ज्या झडपा आहेत त्या व्यवस्थित काम करत नाहीत. त्याच्यामुळे आम्ही जे मेडिसिन देतोय इम्युनोजेनिक, पेशंटची इम्युनिटी बघून त्याला का व्हेरिकोज वेन झालाय, त्याच्या मागचं एक्झॅक्टली कारण काय, म्हणजे मायस्मॅटिकल अप्रोच काय आहे, त्या आजाराला आपल्याला रूट कॉजनी कसं बरं करता येईल, आणि आत्ताच्या लाईफस्टाईलमुळं आपल्याला या जनरेशन मध्ये कुठलं असं मेडिसिन देता येईल की ज्याच्यामुळं हा आजार त्याला पूर्णपणे बरा करता येईल आणि आपल्या ट्रीटमेंट दिल्यानंतर पेशंटला परत कुठल्या डॉक्टरांकडे जाण्याची वेळ येऊ नये, अशा पद्धतीची आम्ही पेशंटला ट्रीटमेंट देतो सर. मित्रो, नमा होमिओपॅथीचा विचार अतिशय खोल आहे, त्यांचा हेतू उच्च आहे आणि ज्या उत्साहाने ही मंडळी काम करतायत त्यावरून सहजच दिसून येतं की त्यांना प्रत्येक कुटुंबापर्यंत सुपर स्पेशालिटी होमिओपॅथिक ट्रीटमेंट तर पोहोचवायची आहेच, पण त्यासोबतच लवकरात लवकर रोगमुक्त भारताचं उद्दिष्ट सुद्धा गाठायचं. टाळ्या झाल्या पाहिजे. डॉक्टर, नमा होमिओपॅथीचे फायदे तर आपण ऐकतोच आहोत, पण तुमच्या मते नमा होमिओपॅथीचं आजवरचं सगळ्यात मोठं यश कुठलं? तर सगळ्यात मोठं यश म्हणलं तर ही आज आलेली सर सगळी माझी पेशंट मंडळी. वा वा वा, जी पेशंटली बसली आहेत इतका वेळ. प्रत्येक महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जागेतून ही आलेले आहेत स्पेशली आजच्या या प्रोग्रामसाठी. वा, मला सांगा, नमा होमिओपॅथी अशी कोणती गोष्ट आहे जी तुमच्या मते आपल्या प्रेक्षकांना समजलीच पाहिजे? मला हे सांगण्यापेक्षा तुम्हाला दाखवायला आवडेल. काय दाखवायला आवडेल आहे ते? चला बघूया. एव्ही आहे. सिने तारका, सॅन्डलवूड आणि बॉलिवूड मधले अनेक सेलिब्रिटीही नम्माच्या कार्याशी आपसूक जोडले गेले. नमा होमिओपॅथीमुळे हजारो पेशंट्स तर बरे झालेच आहेत, पण हजारो कुटुंबांना तुम्ही बरं करण्याचं पुण्य तुम्हाला मिळालं आणि फार आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. सफल है
मतलब ईमानदार है इसीलिए सफल है। वाह. होमिओपॅथीच्या क्षेत्रात नमा होमिओपॅथीने जेव्हा अनेक लाखाहून अधिक क्रॉनिक रुग्ण बरे करण्याचा टप्पा गाठला तेव्हा महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते नमा होमिओपॅथीचे एका दिमागदार सोहळ्यात कौतुक सुद्धा करण्यात आले होते. बघा. वाह. खूप खूप धन्यवाद डॉक्टर. तुम्ही अतिशय उत्तम मार्गदर्शन केलेलं आहे. थँक्यू. ग्रेट प्लेजर. मित्रांनो, रोगमुक्त भारत हा विचारच केवढा जबरदस्त आहे आणि यातून दिसून येते ती एकच गोष्ट आणि ती म्हणजे काळजी कोट्यवधी भारतीयांच्या आरोग्याबाबतची. आणि हाच जबरदस्त विचार घेऊन वाटचाल करते नमा होमिओपॅथी व त्यांची सबंध टीम. त्यांना एकदा जोरदार टाळ्या देऊया. तर मित्रांनो, भेटूया पुढच्या भागात आणि जाणून घेऊयात अशाच एका वेगळ्या आणि गंभीर आजाराबाबत. असा आजार जो नेहमीच्या मार्गाने दुष्कर असेल परंतु नमा होमिओपॅथीच्या इम्युनोजेनिक मॅथमॅटिक 6th जनरेशन होमिओपॅथिक ट्रीटमेंट फॉर्म्युलाने मात्र सहज साध्य असेल. तोपर्यंत सर्वे संतु निरामया. नमस्कार.